ओम नमो भगवते वासुदेवाय. खांबातून प्रकटलेले नृसिंह, ईश्वरी लॉजिक आणि एका पुत्राची अद्भुत क्षमाशीलता. भक्त प्रल्हाद भाग 2. मंडळी, पहिल्या भागात आपण पाहिले की 5 वर्षाच्या प्रल्हादाने मृत्यूच्या सर्व क्रूर प्रयत्नांना आपल्या निडरपणाने हतबल करून सोडले होते. मृत्यूवर विजय मिळवल्याचा भ्रम असणारा हिरण्यकश्यपू आता स्वतःच मृत्यूला घाबरत होता. पण सर्व मार्ग बंद झाल्यावर हिरण्यकश्यपूचा हा अहंकार कोणते टोक गाठतो. तो जेव्हा प्रल्हादावर तलवार उगारतो तेव्हा खांबातून साक्षात देव कसा प्रकट होतो आणि मृत्यूच्या पळवाटा शोधणाऱ्या मानवी अहंकाराचा अंत ईश्वरी लॉजिकने कसा होतो, हे आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. नमस्कार. प्रल्हादाला संपवण्याचे सर्व मार्ग बंद पडल्यावर हिरण्यकश्यपूचा संयम सुटतो. क्रोधाने आंधळा झालेला तो असुर रागाने तलवार उपसतो आणि प्रल्हादाला कडाडून विचारतो, अरे मूर्खा, तुझा तो देव जर सगळीकडे आहे असे तू म्हणतोस, तर मग तो या निर्जीव खांबात का दिसत नाही? मृत्यू समोर उभा असतानाही प्रल्हाद अत्यंत शांतपणे आणि ठाम विश्वासाने म्हणतो, होय पिताश्री, माझे प्रभू चराचरात आहेत आणि ते या खांबातही उपस्थित आहेत. हे ऐकताच संतापाने बेभान झालेला हिरण्यकश्यपू त्या खांबावर जोरदार घणघाती प्रहार करतो. प्रहार होताच त्या दुभंगलेल्या खांबातून एक अत्यंत भीषण गर्जना ऐकू येते. ती गर्जना इतकी भयानक असते की जणू काही ब्रह्मांडच फाटले आहे आणि त्या धगधगत्या खांबातून प्रकट होते एक अत्यंत उग्र आणि भयावह रूप. ना पूर्णपणे माणूस, ना पूर्णपणे सिंह, साक्षात भगवान नृसिंह. त्यांचे रूप अंगावर शहारे आणणारे असते. देवतांचे महान भय मिटवण्यासाठी त्यांनी हे रूप धारण केलेले असते. त्यांच्या फडकणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढांमुळे मुख अत्यंत भयावह दिसत असते. मंडळी, इथे मानवी अहंकाराचा आणि ईश्वरी बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा खेळ पहा. हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून असे दुर्मिळ वरदान मागितले होते, ज्यामुळे त्याला दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर, मानवाकडून किंवा प्राण्यांकडून आणि शस्त्राने किंवा अस्त्राने मृत्यू येऊ नये. पण जेव्हा नियती डाव खेळते तेव्हा ईश्वराच्या नियमांपुढे मानवी बुद्धीचे आणि अहंकाराचे सर्व कायदे तोकडे पडतात. मृत्यूच्या सर्व वाटा बंद केल्याच्या भ्रमात असणाऱ्या हिरण्यकशिपूच्या अहंकाराचा अंत करण्यासाठी भगवंतांनी अत्यंत अचूक अशी तिसरी वाट शोधून काढली. माणूस नाही, प्राणी नाही, म्हणून नृसिंह रूप. दिवसा नाही, रात्री नाही, म्हणून संध्याकाळची वेळ. घरात नाही, बाहेर नाही, म्हणून घराचा उंबरठा. पृथ्वीवर नाही, आकाशात नाही, म्हणून स्वतःची मांडी. आणि शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, म्हणून स्वतःच्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडून त्या महाबलाढ्य असुराचा त्यांनी वध केला. मंडळी, या कथेचा मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक सार खूप सखोल आहे. पहिलं आहे नियंत्रणाचा भ्रम. हिरण्यकश्यपूने वरदान हे मानवी मानसिकतेतील नियंत्रणाचा भ्रम याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. निसर्गाचे सर्व नियम मोडून आपण अमर होऊ हा मानवी अहंकार इथे ईश्वरी बुद्धिमत्तेपुढे धुळीस मिळतो. दुसरे आहे बौद्धिक ज्ञान विरुद्ध अहंकार. जेव्हा हिरण्यकश्यपूच्या भावाचा वध झाला होता तेव्हा त्याने आपल्या कुटुंबाला आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे असा सखोल तात्विक उपदेश दिला होता. पण स्वतःच्या बाबतीत तो मृत्यूचा सूड घेण्यासाठी क्रोधाने पेटून उठला होता आणि शरीर अमर करण्यासाठी तपस्या करू लागला. हा मानवी मनाचा मोठा विरोधाभास आहे की
माणूस मृत्यूला जिंकण्यासाठी शरीर झिजवतो, पण स्वतःचे मन जिंकायला विसरतो. जोपर्यंत मनात द्वेष आहे तोपर्यंत तपस्या ही केवळ एक अहंकार आणि हट्ट असतो. तिसरा आहे विद्वेष भक्ती. यातही एक अद्भुत मानसशास्त्र दडलेले आहे. हिरण्यकशिपूने आयुष्यभर भगवंतांचा केवळ द्वेष केला, तरीही त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. कारण तीव्र द्वेष हा देखील एक प्रकारचा अत्यंत एकाग्र भाव असतो. याच अखंड स्मरणामुळे त्याच्यातील अज्ञानाचा अंत झाला आणि शेवटी तो भगवंतांशी तन्मय होऊन सायुज्य मुक्तीला प्राप्त झाला. मंडळी, हिरण्यकशिपूचा वध तर झाला, पण नृसिंह भगवंतांचा भयंकर क्रोध अजूनही शांत झाला नव्हता. ते रौद्र रूप पाहून ब्रह्मा, शिव आणि स्वतः देवी लक्ष्मी देखील त्यांच्या जवळ जाण्यास घाबरत होत्या. तेव्हा तो 5 वर्षाचा प्रल्हाद अत्यंत प्रेमाने नृसिंहासमोर साष्टांग नमस्कार घालतो. प्रल्हादाचा तो निरागस स्पर्श होताच भगवंतांचा सर्व राग क्षणात शांत होतो आणि ते प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. या कथेचा खरा परमोच्च क्षण तर आता येतो, जेव्हा भगवंत प्रल्हादाला म्हणतात, बाळा, तू वर माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ज्या बापाने या 5 वर्षाच्या मुलाला मारण्यासाठी विष पाजले, कड्यावरून ढकलले, सापांकडून डसवले, त्या बापाबद्दल या मुलाच्या मनात किती भयंकर राग असायला हवा होता. पण प्रल्हादाचा मोठेपणा पहा. तो स्वतःसाठी स्वर्ग, ऐश्वर्य किंवा कोणतीही भौतिक सुखे मागत नाही. तो भगवंतांना हात जोडून म्हणतो, प्रभो, माझ्या पित्याने अज्ञानामुळे आयुष्यभर तुमचा द्वेष केला आणि माझेही खूप हाल केले, पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही राग नाही. कृपया माझ्या पित्याला त्यांच्या पापातून मुक्ती मिळावी आणि त्यांचा उद्धार व्हावा, हाच वर मला द्या. आपल्याच मारेकऱ्यासाठी मुक्ती मागणारी एका 5 वर्षाच्या मुलाची ही क्षमाशीलता जगाच्या पाठीवर अद्वितीय आहे. ज्या हिरण्यकशिपूने आयुष्यभर देवाचा द्वेष केला, तो केवळ प्रल्हादाच्या या निस्वार्थ प्रार्थनेमुळे नरक यातनेतून तरून गेला. प्रल्हाद हा केवळ एक भक्त नव्हता, तर तो एक महान तत्वज्ञानी आणि क्षमाशील वीर होता. हिरण्यकशिपूचे बौद्धिक ज्ञान हा केवळ अहंकार ठरला, पण प्रल्हादाची खरी शक्ती त्याची अढळ भक्ती आणि त्याचे क्षमाशील हृदय होते. मंडळी, ईश्वरी बुद्धिमत्तेचे हे अचूक लॉजिक आणि 5 वर्षाच्या प्रल्हादाची ही महान क्षमाशीलता तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही कथा जर तुमच्या हृदयाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.